अरे नील हो. कसा आहेस तू? अरे किती वाट बघितली तुझी. मला पाया पडत. अरे पाया ठीक आहे, पण तू सांग मला होतास कुठे? काही संपर्क नाही तुझा. तुझा फोन सुद्धा ट्राय केला. अरे काय लागतच नव्हता. मॉम डॅड रिलॅक्स. मी असाच भटकत होतो. असाच म्हणजे ऍक्च्युली जे घरात काही दिवसापासून चालू होतं त्याचा खूप त्रास होत होता, म्हणून मी मनशांतीसाठी केलं होतं आणि फोन मी मुद्दामून बंद ठेवला होता. असं करायचं नाही. जिथे जायचं तिथे सांगून तरी जायचं ना. आमच्या जीवाला किती घोर लागून राहिला होता माहितीये तुला. आय एम सॉरी मॉम, पण सारंगला माहित होतं. काय? सारंगला माहित होतं? अरे पण मग त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं? त्याला मीच सांगितलं होतं की कोणाला सांगू नको. कशाला उगाच सांगू ना. नील बरं झालं आलास तू. तू इथे नसताना बऱ्याच घडामोडी झाल्यात. काय झालं? अरे ताराच्या कार्यक्रमामध्ये जगासमोर हे सत्य उघड झालं की ताराचा आवाज हा ताराचा नाहीच आहे. सावली गाणं गाते तिच्यासाठी. म्हणजे बाबा काय बोलता तुम्ही? आपल्या सावलीला गाता येतं? म्हणजे ओरिजिनल सिंगर ती आहे? मग तारा इतकी. ऐक नील, सगळं सांगू, सगळं सांगणार. तू आधी हातपाय तोंड धुवून ये. आणि तुम्ही सुद्धा काय हो इथे दारात काय त्याला थांबवताय आणि गप्पा मारताय? त्याला फ्रेश होऊ देत. जा बाळा तू जा. सांगणार, सगळं सांगणार. बरं ऐश्वर्या कुठे आहे? नाही म्हणजे मी नसताना तिने काही उद्योग केले ना? आय रिअली होप सो. कारण कार्यक्रम झाल्यानंतर तिचा काहीच पत्ता नाहीये. ती कुठे गायब झाली कुणालाच ठाऊक नाही. गायब झाली? म्हणजे ठीक आहे, कळेल सगळं. हे बघ, तू आत्ताच आलायस ना, तू फ्रेश हो, हातपाय तोंड धु, मग बोलूया आपण आरामात. डॅड म्हणजे तिने काहीतरी केलंय हो ना? सांगणार. तू जा फ्रेश हो. जा. फ्रेश. कोण असेल ती बाई? हं? कोणाबद्दल बोलत होती ही सावली? माई, मला वाटतं तुम्ही ना लय विचार करताय. हा, सावळी कदाचित स्वतःबद्दलच बोलत असेल. अहो येडी आहे ती तशी. नाही ग. आहा, सावली स्वतःबद्दल बोलतच नव्हती. मुळात सावलीला हे एकट कारस्थान, प्लॅनिंग, प्लॉटिंग हे सगळं जमूच शकत नाही. या बाबतीत मी सावलीवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. हा तिचा प्लॅन असू शकत नाही. मग काय वाटतं तुम्हाला? कोण असेल? कोण असेल तोच तर मोठा प्रश्न आहे ना. कोण असेल? सावली ती बाई असं म्हणाली की ती व्यक्ती असं म्हणायचं होतं तिला? काय म्हणायचं होतं सावलीला? कोड्यात बोलून गेली नाही सावली? ती बाई, ती व्यक्ती, ती पांढरी पाल. माई, ती ऐश्वर्या मेंढे. ती पांढरी पाल. नाही, ऐश्वर्या पण असू शकत नाही ही. कारण बघ ना, ऐश्वर्या का करेल हे? म्हणजे सावलीला न्याय मिळवून देण्यात तिचा काय फायदा आहे? आणि मुळात तिला सावली अजिबात आवडत नाही. ती पाण्यात बघते तिला सतत. आणि नुसतं पाण्यात नाही बघत, सावली तर तिला त्या घरात सुद्धा नकोय. मग ती का करेल हे सगळं? नाही माई, त्या पांढऱ्या पालीला या जयंती एवढं कोणी बी ओळखत नाही हो. हा, चांगली ओळखू नये मी तिला. शोच्या दिवशी बी ना काहीतरी चलबिचल चालू होती बाई तिची. हा, विचित्र वागत होती. म्हणजे ना सारखे कुणाचे तरी फोन येत होते तिला. आणि मग सारखी या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत नुसती पळत होती हो. अहो मी पाठलाग करत होते ना तिचा, आम्हाला माहितीये. खरं सांगतेस? मग मग असं असेल तर ही ऐश्वर्या असू शकते. हो, ही ऐश्वर्या असू शकते. म्हणजे बघ ना, कदाचित तिला असं करायचं होतं की सावलीला सगळ्या जगासमोर एक्सपोज करायचं, घरच्यांसमोर एक्सपोज करायचं, तिला सगळ्यांच्या नजरेत पाडायचं, तिचा खोटेपणा दाखवायचा आणि स्वतः मोठं व्हायचं. म्हणजे बरोबर सावलीचा काटा काढण्यासाठी तिने हे केलं असावं.
पण एक्सपोज झालो आपण आणि सावळीचं झालं कौतुक. आणि हे सगळं आपल्या अंगावर येऊ नये म्हणून ऐश्वर्या झाली गायब. म्हणजे करायचं होतं ए, झालं बी, आणि शी फुर्र. हा करेक्ट, असंच असेल. आणि जर का असं असेल ना जयंती, तर ऐश्वर्या आता गायब आहे. बघ ना, ती तेव्हाची जी गायब झाली आहे ती अजूनपर्यंत कोणालाच नाही माहिती कुठे. आपण तिला गाठायला हवं, आणि ते बी तिला दुसऱ्या कुणी गाठायच्या आत. हा सोडा मला. का करताय मला? सोड. का पकड? सोडा मला. काय चाललंय काय? सावली ना नेहमी असं करते, अजून नाही आली. आज बघतोच हिला. हा स्वतः फिरत बसते आणि मी आपलं टेन्शन घेत बसायचं. येऊच दे आता, तिला बघतोच मी. काहीच ऐकून नाही घेणार मी आज. कुठे गेली होतीस? सांगून जाता येत नाही? फोन नाही करता येत? अहो शांत व्हा. मी जगन्नाथजींकडे गेले होते. जगन्नाथजींकडे का? अलका आईंचा फोन आला होता मला. खूप मोठी अडचण झाली होती. काय? सावली, हे फोन करून सांगायला होतंस तुम्हाला. मी आलो असतो ना तिथे. सारंग सर, मला काहीच सुचलं नाही. हे सगळं अचानक झालं. आणि त्या जगन्नाथजी नव्हते घरी. त्या बिचाऱ्या एकट्या होत्या, घाबरल्या होत्या. थोड्या वेळाने जगन्नाथजी आलेच म्हणा. बहुतेक जगन्नाथजींनी कोणाला तरी फोन केला असावा, कारण त्या अधिकाऱ्यांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यांनी मग कारवाई थांबवली.